नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. आजचा विषय आहे, आज जवळपास देशभरातल्या 5 राज्यांचा निवडणुकांचा निकाल लागलाय. त्यातली 3 राज्य ही भारतीय जनता पक्षाकडे आणि त्यांच्या युतीकडे गेलेली आहेत. एक राज्य काँग्रेसकडे आलेलं आहे आणि एक राज्य हे प्रादेशिक पक्षाकडे राहिलेलं आहे. तुम्हा सर्वांचे अनेक प्रश्न येत होते. या निकालाकडे तुम्ही कसं पाहता? आणि त्या सर्व प्रश्नांमध्ये एक प्रश्न मला विशेष उल्लेख करून तुम्हा सर्वांसमोर सांगावा असा वाटतो. तो प्रश्न अतिशय योग्य प्रश्न विचारलाय. मी नाव घेणार नाही त्यांचं, पण प्रश्न असा आहे, दक्षिणेमध्ये तामिळनाडूमध्ये त्या अभिनेत्याला जे काही जमलं ते महाराष्ट्रात ठाकरेंना जमलं नाही. अनिशजी जे ठाकरेंना जमलं नाही ते दक्षिणेतल्या एका अभिनेत्याने करून दाखवलं. एक हाती सत्ता 2 वर्षात मिळवून दाखवली. 24 मध्ये स्थापन झालेला पक्ष 26 मध्ये त्यांचं सरकार तामिळनाडूमध्ये बनतंय, बहुमताने बनतंय. ठाकरेंना हे जमत का नाही? प्रादेशिक अस्मितेच्या जोरावर, आपल्या भाषिक अस्मितेच्या जोरावर हा माणूस तिथे तामिळनाडूमध्ये उभा राहतो. अभिनेता असलेला हा माणूस, ज्याला राजकीय वारसा नाही, ज्याच्या घरामध्ये राजकारण नाही, तो जवळपास बहुमतांच्या, काही मला वाटतं अजूनही निकाल पूर्णतः लागलेला नाही, पण बहुमताच्या जवळ पोहोचलेला आहे. काही तासांमध्ये निकाल लागेल. मी सर्वात प्रथम या प्रश्नाने आजच्या या व्हिडिओची सुरुवात करतोय आणि एकच सांगावंसं वाटतं, त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये जो फरक आहे ना, तामिळनाडूमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जो फरक आहे, तो फरक मी तुम्हाला सांगतो. अतिशय सोपा फरक. आपण अनेकदा पाहिलं असाल, तामिळनाडूमध्ये म्हणजे चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या त्या हिरो हिरोईन्सला डोक्यावर उचलून धरलं जातं. महाराष्ट्रात ते होत नाही. कारण तिकडची माणसं जी चित्रपटात असतात तीच खऱ्या आयुष्यात सुद्धा असतात. आपल्या ज्यावेळेस विषय भाषेचा येतो, आपल्या संस्कृतीचा येतो, आपल्या समाजाचा येतो, आपल्या राज्याचा येतो, आपल्या अस्मितेचा येतो, आपल्या स्वाभिमानाचा येतो, त्यावेळेस ती माणसं जशी चित्रपटांमध्ये दाखवतात तशीच ती अगदी थलायवासारखी ती माणसं आपल्या खऱ्या आयुष्यात सुद्धा असतात. पण आपल्याकडे ती गोष्ट नाही. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. अगदी तुम्ही ललितांपासून असेल, करुणानिधींपासून असेल, या सगळ्यांचा तुम्ही आजपर्यंतचा इतिहास पहा. तिथे अगदी आपले मराठी सुपरस्टार आहेत. तिथे रजनीकांत आपण ज्यांना म्हणतो ते गायकवाड आहेत, पण त्यांनाही तिथे देव मानलं गेलं जवळपास. त्या माणसांनी कधीही ज्यावेळेस विषय त्यांच्या भाषेचा, त्यांच्या अस्मितेचा, त्यांच्या राज्याचा, त्यांच्या संस्कृतीचा आला, त्यावेळेस त्यांनी बॅकफुटवर आले नाहीत. ते आपल्या इथे नेमकं उदाहरण उलट आहे. तुम्हाला पाहायचंय कसं आपल्या इथल्या नेत्यांचं, आपल्या इथल्या अभिनेत्यांचं, आपले अभिनेते कसे वागतात पाहायचं एक सुंदर उदाहरण दाखवतो. पहा. म्हणजे खूप कमी मंडळी जी आहेत राजकारणामधली की ज्यांच्यावर ठपके नाही आहेत, त्यातले हे गृहस्थ आहेत आणि त्याच्याबद्दल मला अतिशय तुमच्याबद्दल आदरायचं आहे. फार सुंदर. काय असतं, काही मित्र असे असतात तुमचे की ज्यांच्याकडे बघून तुम्हाला अतिशय समाधान वाटतं. राजकारणामधला एखादा माणूस सातत्यानं अशा पद्धतीनं जर काम करत असेल तर अजून काय पाहिजे? ज्याच्यावर कुठलंही किटाळ नाहीये, हे सफेद म्हणजे सफेदच आहे, हे काही डाग नाही. आणि मला असं वाटतं हे सांभाळणं फार कठीण असतं रे. बरं, कुठली पद तुम्ही मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर सुद्धा तुमच्याकडे कोणी असं बोर्ड दाखवू शकत नाही, त्याच्यापेक्षा अजून काय लागतं? या अभिनेत्याला मला काहीच म्हणायचं नाही, त्यांचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. मी फक्त तुम्हाला एक उदाहरण दाखवलं का आपल्याकडची माणसं यांना एका विशेष मर्यादेपर्यंतच ठेवतात, त्याच्या वर घेत नाहीत. आणि दुसरी गोष्ट जी मला इथे प्रकर्षाने तुम्हा सर्वांसमोर खंत वाटते, खेद वाटतो तुम्हा सर्वांसमोर बोलताना, पण हे बोलून दाखवायचंय. आपण प्रादेशिक अस्मितेच्या मुद्द्यावर आपण तितकं सिरियस होत नाही, आपण त्या गोष्टी मनावर घेत नाही. आज ज्या वेळेस शिवसेना असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, ज्या वेळेस मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ज्या वेळेस आवाज उचलते, तिचा आवाज बळकट करण्याऐवजी तिचा आवाज कसा क्षीण होईल यासाठी आपल्यातलीच माणसं ज्या वेळेस काम करतात, आपलीच माणसं ज्यावेळेस आपल्याला मागे ओढतात आणि ज्यावेळेस 25-30 वर्ष महापालिकेवर डौलाने फडकत असलेला तो मराठी माणसाचा, शिवसेनेचा भगवा ज्यावेळेस उतरवला जातो, त्याही वेळेस फटाके फोडून बँड बाजावर डान्स करणारी, नाच करणारी सुद्धा आपलीच मराठी माणसं असतात. त्यावेळेस तो फरक प्रकर्षाने जाणवतो. हा फरक तिकडे तुम्हाला दिसेल, तिकडे ह्या गोष्टी घडत नाहीत. भाजपाला जो पक्ष त्याच्या मित्र पक्षांना कायम संपवतो,
ज्या ज्या राज्यात हा जातो, जिथे कमकुवत असतो तिथे प्रादेशिक पक्षांसोबत हातमिळवणी करतो, काही विशिष्ट काळासाठी त्यांच्या सोबत राहतो आणि त्यानंतर इंग्रजांची नीती अवलंबतो, त्या पक्षाला तो फोडतो, तो पक्ष आपल्यामध्ये करून घेतो, विलीन करून घेतो आणि नंतर तिथे आपले हातपाय पसरतो. दक्षिण भारताने ही भाजपाची चाल आजपर्यंत तरी ओळखलेली आहे. त्यांनी या भाजपाला लांब ठेवलेलं आहे. मी अगदी केरळचं सुद्धा उदाहरण सांगेन तुम्हाला. केरळमध्ये सुद्धा आता कम्युनिस्टांचं राज्य जाऊन तिथे काँग्रेसचं, मी कुठेही म्हणणार नाही की काँग्रेसचं राज्य आलंय भाजपाचं, मी म्हणेन तिथल्या प्रादेशिक पक्षांनी तिथे आपलं अस्तित्व टिकवलं पाहिजे. हे राष्ट्रीय पक्ष कधी कोणाला कधी धोका देऊन जातील हे सांगता येणार नाही. तुम्ही बघा ना, कुठे महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आहे, याचं अस्तित्व आहे कुठे? कुठे अकाली दल? हे लहान सहान सगळे पक्ष, म्हणजे पंजाबातला अकाली दल असेल, अगदी आसामातले लहान लहान पक्ष असतील, ईशान्य भारतातले लहान, सगळे 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 संपवले आता एक हाती भाजपा. मी तुम्हाला ज्यांना कोणाला वाटतं आज भाजपाच्या ह्या 5 राज्यांच्या विजयामध्ये, म्हणजे पुडुच्चेरी असेल, पश्चिम बंगाल असेल, आसाम असेल, केरळ असेल आणि तामिळनाडू असेल, या 5 राज्यांमध्ये, एक बंगाल राज्यामध्ये, पुदुच्चेरीमध्ये आणि आसाममध्ये भाजपाचं कमळ फुललेलं आहे. त्यातला एक आसाम, मला वाटतं पॉंडेचेरीमध्ये, पुदुच्चेरीमध्ये तिकडच्या एका स्थानिक पक्षासोबत त्यांनी युती करून त्यांचा तो एनडीएचा घटक आहे. अशा प्रकारे 2 ठिकाणी एक हाती, म्हणजे बंगालमध्ये आणि आसाममध्ये एक हाती आणि एका ठिकाणी एनडीए म्हणून त्यांचा विजय झाला. केरळमध्ये काँग्रेसचा विजय दिसतोय, अजूनही पूर्ण निकाल लागला नाही, पण केरळमध्ये काँग्रेसचा आणि तामिळनाडूमध्ये स्थानिक प्रादेशिक पक्षाचा VFKचा मला वाटतं हा विजय दिसतोय मला इथे. खरं तर AIDMK आणि DMK यांच्यामधलं विळ्या भोपळ्याचं नातं, त्यानंतर एका पक्षाने दिलेली भाजपाला साथ, यामुळे हे दोनही प्रादेशिक पक्ष AIDMK आणि DMK एकत्र येतील आणि या VFKलाही सरकारपासून लांब ठेवतील मला वाटत नाही. मला भीती एका गोष्टीची वाटते. तामिळनाडूमध्ये तुम्ही बघा, तिथला प्रादेशिक पक्ष बाजूला झाला आणि VFK हा भाजप धार्जिना, खरं तर याच्या भूमिका काही भाजप धार्जिण्या आहेत. हा भाजप धार्जिण्या भूमिकांचा हा जर पक्ष सत्तेमध्ये आला तर भविष्यात तामिळनाडूचं काय होणार मला माहित नाही. अगदी तुम्ही केरळमध्ये जर तुम्ही बारीक पाहिलात, आज काँग्रेसचा विजय आहे, म्हणजे आज थेट भाजपाने तिकडचा प्रादेशिक पक्ष हरवलेला नाही, आज काँग्रेस जिंकलाय. भविष्यात ज्यावेळेस केरळमध्ये भाजपा काँग्रेसला हरवेल त्यावेळेस हे युद्ध भाजप विरुद्ध काँग्रेस दाखवलं जाईल. कुठेही प्रादेशिक अस्मितेला कुठेतरी टच केलंय असं काहीच दाखवलं जाणार नाही. ही एक सुरुवात असते. 4-5 वर्षांनंतर तुम्हाला आज बीज पेरणी करायची. आज बीज पेरणी कसली? आम्ही लढतोय काँग्रेस सोबत, आम्ही प्रादेशिक अस्मितेला दुखवत नाही आहोत, आम्ही प्रादेशिक पक्षांना दुखवत नाही आहोत, आम्ही काँग्रेसशी लढतोय. आणि भविष्यात ज्यावेळेस केरळमध्ये सुद्धा विजय होईल समजा भाजपाचा, तर म्हणता येईल की आम्ही काँग्रेसला हरवून आलेलो आहोत, आम्ही प्रादेशिक पक्षांना हरवून आलेलो नाही आहोत. एक वेळ तुम्ही बंगालमध्ये आपला विजय दाखवू शकता, पुदुच्चेरीमध्ये दाखवू शकता, तुम्ही आसाममध्ये दाखवू शकता. दक्षिण भारतात ताबडतोब दाखवलेला विजय हा अगोदरच तुमची नागवी झालेली ती सगळी प्रशासन व्यवस्था आहे, त्या प्रशासन व्यवस्थेवर आणखी 10-12 क्वेश्चन मार्क टाकून बसेल. तामिळनाडूत विजय मिळाला, तुमच्यावर प्रश्न येणार. केरळमध्ये विजय मिळाला, तुमच्यावर प्रश्न येणार. या गोष्टी लोकांच्या नजरेतून सुटत नाहीत. राहिला प्रश्न त्या पश्चिम बंगालचा, तुम्हाला एक सुंदर उदाहरण दाखवतो पश्चिम बंगालचं. पश्चिम बंगालमध्ये CRPF कशा प्रकारे, CRPFचा एक व्हायरल व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, कशा प्रकारे काय गोष्टी तिथे घडवत होती. या सगळ्याची खरं तर चौकशी व्हावी, याची पुष्टी स्वतः आयोगाने करावी या सगळ्या गोष्टींची. पण एका नागरिकाने त्याचा हा व्हिडिओ पोस्ट केला, कशा प्रकारे तो बंगाली माणूस कशा प्रकारे CRPF वर क्वेश्चन मार्क तयार करतोय. निवडणुकीच्या अगोदर कशा प्रकारे हा विशिष्ट पक्षांचा हा प्रचार चालवलाय, जरा एकदा पहा. दादा ओ CRPF सर, आप वोट डालने के लिए क्यों बोले हमको इसमें? आप क्यों बोले इसको? बोलिए हमको. आप तो न्यूट्रल है, इसमें क्या वोट डालने के लिए बोलिए. आप बीजेपी के लिए प्रचार कर रहे हैं क्या? आप क्यों हमको बोले इसमें वोट डालने के लिए? बोलिए काय चल जा रहे, बोलिए काय बोले आप. দেখুন এই CRPF ধরে বলছে এখানে বিজেপিকে ভোট দিতে হবে। এই তো বর্তমান পরিস্থিতি আমাদের। ইলেকশন কমিশন থেকে শুরু করে বিজেপির ক্যান্ডিডেট ঘুরছে, সঙ্গে CRPF বলছে যে বিজেপিকে ভোট দিতে হবে। যখন আমি ধরলাম তখন বলছে যে না
ভোট দেওয়া নেই, আমার সামনে ছিল, ইনি এনে সামনেই বলেছে। তোমার সামনে বলেছে কিনা বলো যে ভোট দিতে হবে? বলছে কমিশনের সঙ্গে যে লোক ঘুরে এখানে বিজেপি ক্যান্ডিডেট সঙ্গে ঘুরছে সিআরপিএফ, সে বলছে বিজেপিকে ভোট দিতে হবে। বর্তমান পরিস্থিতি কি বলুন আপনারা? একটা সিআরপিএফ হবে নিউট্রাল, তিনি বলছেন বিজেপিকে ভোট দিতে হবে, তাহলে কি করুন অবস্থা বলুন বিজেপি? सीआरपीएफ बोलते या सगळ्यावर खरं तर सीआरपीएफ कडनं उत्तर येणं अपेक्षित होतं. ज्यावेळेस सर्वसामान्य लोक तुम्हाला प्रश्न विचारतात, सर्वसामान्य बंगाली लोक तुम्हाला प्रश्न विचारतायत की तुम्ही न्यूट्रल आहात, मग तुम्ही ही सगळी कामं का करताय? एका पक्षाचे पॅम्पलेट घेऊन तुम्ही का फिरताय? तुम्ही त्यांचा प्रचार का करताय? तुमचं हे काम आहे का? जर हा प्रश्न तुम्हाला बंगालची जनता करत असेल तर खरं तर सीआरपीएफ कडनं सुद्धा या सर्वांची उत्तर येणं अपेक्षित होतं. तसं काही घडलेलं नाही. या सर्वावर अजून तरी त्यांनी कुठलं तरी उत्तर द्यावं आणि लोकांच्या नजरेतून तुमच्याविषयी असला आदर तो टिकून राहावा, एवढीच अपेक्षा करतो मी. तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो बंगालच्या एका अधिकाऱ्याचा, प्रशासनातल्या अधिकाऱ्याचा, कशा प्रकारे टीएमसीच्या लोकांना, फक्त टीएमसीच्याच लोकांना जाऊन धमक्या देण्याचं काम, बाकी भाजपाच्या गुंडांसमोर शरणागती. हा एकदा दबंग अधिकारी पहा जरा काय म्हणतोय. आसपास के जितने भी लोग हैं अच्छी तरह से समझ लें कि अगर किसी ने बदमाशी करी तो उनका कायदे से इलाज किया जाएगा। फिर अगर कहीं से खबर आ गई कि किसी ने कोई खुराफात करने की, किसी को परेशान करने की कोशिश की है, तो फिर उसकी खबर फिर अच्छे से लेंगे हम। ये जहांगीर के घर वाले भी खड़े हैं, उसको बता देना कायदे से। ये बार बार जो खबरें आ रही हैं कि उसके लोग धमका रहे हैं, तो फिर अच्छे से खबर लेंगे, फिर बाद में रोना पछताना मत। भाजपा पुढे नांग्या टाकणारा हा अधिकारी प्रत्येक शब्दामध्ये कायदेसे 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 वगैरे शब्द वापरतोय. कायदेसे इलाज होगा. जर कायदा तुमचा एवढा मजबूत असता तर स्ट्रॉंग रूम मध्ये जिथे मतपेट्या ठेवल्या गेलेल्या आहेत, त्या ईव्हीएम मशीन ठेवल्या गेलेल्या आहेत, तिथे माणसं आत जातात कशी? स्ट्रॉंग रूमचा अर्थ काय असतो? त्याला सील असतं. त्याच्या आतमध्ये जर कोणी जाण्याचा प्रयत्न केला, छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर सरळ गोळी सुद्धा घातली जाते. एवढं सुरक्षित असतं ते. तिथे तुम्ही इंटरनेटचा ऍक्सेस नसतो, कशाचाही ऍक्सेस नसतो. त्या पेट्या, बंद पेट्या, तिथे कॅमेऱ्यांच्या, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असतात. तिथे ही माणसं आत काय करतात? कायदेसे इलाज करणारा हा दबंग अधिकारी याच्यावर बोलेल का? पहा. अशा प्रकारे जर मतपेट्यांमध्येच छेडछाड केली जात असेल तर तुम्ही वेगळ्या निकालाची काय अपेक्षा ठेवता? यात आणखी काही फॅक्टर सुद्धा आहेत. काँग्रेसचा आणि टीएमसीचा अति आत्मविश्वास सुद्धा याला कारणीभूत आहे. आज काँग्रेस आणि टीएमसी वेगवेगळे पश्चिम बंगालमध्ये लढले. खरं तर इंडिया आघाडीचा भाग होतात. एकत्र लढणं हे अपेक्षित होतं. हीच गोष्ट आम आदमी पक्षाने दिल्लीत केली आणि अनेक ठिकाणी त्यांचा पराभव झाला. आज अजूनही अंतिम निकाल हाती आलेले नाहीत, पण कित्येक जागा ज्यावेळेस मी पाहतो तिथे काँग्रेस आणि टीएमसीची बेरीज ही विजेत्या भारतीय जनतापेक्षा जास्त आहे. हा अति आत्मविश्वासाचा सुद्धा तुम्हाला एक फटका पडलेला आहे. एक झालमुरी खाऊन नरेंद्र मोदींसारखा माणूस पश्चिम बंगालमध्ये अशा प्रकारे, म्हणजे झालमुरी तुम्ही ऐकला असाल ना त्या दिवशीचा, कितने की दी झालमुरी, तो म्हणतो 10 रुपयांना, आणि 10 रुपयांची ती झालमुरी म्हणजे ती भेळ, आपल्याकडे जी भेळ असते ती भेळ यांनी जवळपास 10-20 जणांना वाटली. एवढी स्वस्ताई भारतामध्ये कधीपासून आली मला माहित नाही. पण ही झालमुरी खाऊन पश्चिम बंगालचं काय भलं होणार आहे हे मला माहित नाही. पण तिथल्या अंधभक्तांच्या अंगामध्ये आता नरेंद्र मोदी येऊ लागलेले आहेत. कसे ते पाहायचे बघा जरा, हा व्हिडिओ पहा. हेच आपलं होणार आहे भविष्यामध्ये. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। मोदी जी, मोदी जी, मोदी जी, এবার আসবে বাংলায় আসবে
मोदी जी मोदी 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 तुम्हारी चाय मोदी एबार भारत बांगलादेशचा चाय भारतीय जनता पक्षाच्या आजवरच्या इतिहासामध्ये कधीही भारतीय जनता पक्षाला बंगालमध्ये आपलं सरकार बसवता आलं नाही. बिहारमध्ये सुद्धा तीच अवस्था होती. पण बिहारमध्ये कशा प्रकारे नितीश कुमारांच्या पाठीत खंजीर खुपसून, जसं महाराष्ट्रात झालं तसं नितीश कुमारांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांच्या पक्षाला उपमुख्यमंत्री पद देऊन मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पक्षाने आपला एक अनपढ बसवला आणि नितीश कुमारांना थेट राज्यसभेतच पाठवलं. 25 से 30 फिर से नितीश ही घोषणा देऊन सरकारमध्ये आलेल्यांनी आपली 3च महिन्यात ही घोषणा बदलली आणि थेट नितीश यांना राज्यसभेवर पाठवून त्यांची बोळवण केली. आता मगाच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेला तो अंधभक्त पहा कशा प्रकारे गडाबडा लोळतोय. आता ह्या अंधभक्तांची संख्या बिहारमध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये दोन्हीकडे वाढत जाणार. असेच गडाबडा लोळणारे अंधभक्त तुम्हाला लाखोंच्या नव्हे तर करोडोंच्या संख्येने दिसणार आणि हेच लोण जवळपास देशभरामध्ये पसरलं जाणार. कुठेतरी या गोष्टी आता थांबवायला हव्यात. हा रोग देशभर पसरतोय आणि हा असा रोग आहे, हा एकदा का झाला तर तो माणसाला संपवूनच, म्हणजे त्या रोगाला जर संपवायचं असेल तर माणूस संपेल अशी अवस्था आहे. ह्या देशाची लोकशाही संपून, तिचं संविधान संपून, हा देश संपवूनच हा रोग संपेल. याची वाट पाहू नका. या रोगाला कुठेतरी संपवण्यासाठी या सगळ्या मुवमेंटमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा. आज देश लोकशाहीच्या अंतिम घटका मोजतोय. हे तुमच्या आमच्या डोळ्यांसमोर घडतंय. आपण पाहताय कशा प्रकारे कालच ते पुण्यातलं उदाहरण घ्या. मी खरं तर आजच्या या व्हिडिओत त्याला घुसवू पाहत नाही, पण ते पुण्यातलं उदाहरण घ्या. महिलांवर लाठीचार्ज होतो. कशासाठी बसल्या होत्या त्या महिला? त्या चिमुरडीची हत्या झाली, तिच्यासाठी बसल्या होत्या, त्यांच्यावर लाठीचार्ज होतो. 1,500 ज्या वेळेस आपण सरकार निवडून देतो, माझा विशेषतः महिला भगिनींना एक विशेष विनंती आहे. 1,500 मध्ये ज्यावेळेस आपण सरकार निवडून देताना कसलाही विचार करत नाही, त्यावेळेस या असल्या गोष्टी आपल्या बाबतीत नक्कीच घडणार. परिवर्तन जर घडवायचं असेल तर ते 1,500 सर्वप्रथम आपल्या डोक्यातून बाहेर काढायला हवेत, तरच कुठतरी परिवर्तन घडेल, अन्यथा नाही. आज 1,500 मध्ये तुमच्या चिमुरडींची, तुमच्या माय भगिनींची जर अब्रू इथे वेशीला टांगली जात असेल तर त्या 1,500 करता काय, त्या कवड्या रेवड्यांचं करता काय? काही का असेना. आता ही राज्य गेली, आसाम गेलं, बंगाल गेलं, पुदुच्चेरी गेलं. त्या तामिळनाडूमध्ये काहीतरी करता आलं तर करा. कुठेतरी